नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर आज आपण जावाच्या दुसऱ्या दिवसाला, दुसऱ्या एपिसोडला सुरू करत आहोत. तर आज आपण पाहणार आहोत जावाची हिस्ट्री. नेमकं हिस्ट्री काय होती? हिस्ट्री ऑफ जावा. जावाची हिस्ट्री सांगायचं झालं तर म्हणजे जावा नाव कसं पडलं, त्यानंतर जावामध्ये म्हणजे का जावा आली, सी सी प्लस प्लस लँग्वेज होत्या तर जावा कशामुळे यूज करतो, का जावा आली. तर जावा हे डेव्हलप झालेलं आहे. जावा वॉज तर फर्स्ट पॉइंट आपला असा येईल म्हणजे असेल की जावा वॉज डेव्हलप बाय जेम्स गॉसलिंग and his team in 1991. कुठं तयार झाली? ॲट सन मायक्रोसिस्टम. तर जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा ही डेव्हलप झाली 1991, त्याआधी कोणत्या लँग्वेज होत्या? तर त्याआधी लँग्वेज होत्या सी आणि सी प्लस प्लस. जावा मेन रिझन आहे जावाचं की जावा कशामुळे म्हणजे कशामुळं डेव्हलप झाले म्हणजे जावाची उत्पत्तीच का झाली. त्याचं मेन रिझन आहे सी आणि सी प्लस प्लस मध्ये काही अशा जे काही असे ॲडव्हान्स फीचर जावामध्ये ॲड केले जे सी आणि सी प्लस प्लस मध्ये नव्हते, त्यामुळं जावा डेव्हलप झाली. तर जावा डेव्हलप झाली तर आता आपण जावाचे काय म्हणजे जावाचं नाव कसं पडलं, ते कशावरून पडलं, काय नाही ते पाहू. तर जावाचं जे इनिशियल नेम होतं म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा जावा जावा हे आधी नाव नव्हतं, जावाचं आधीचं नाव होतं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला इनिशियली इट वॉज नेम ॲज ओक. म्हणजे हे इनिशियली जावा नव्हतं, जावा नेमच इनिशियली नव्हतं, त्याचं नाव होतं ओक. तर हे ओक कशावरून आलं? हे एक ओक ट्री होती. ओक ट्री म्हणजे त्यांच्या साईडला जे जिथं ते लंडनमध्ये होत आहेत, तर लंडनमध्ये त्यांच्या ऑफिसच्या बाहेर ओकचे झाड होते खूप सारे. तर त्या झाडांवर पाहून झाडांकडे पाहून त्यांनी हे ओक ओक नाव दिलं त्यांनी. त्यानंतर त्यानंतर जावाचं पर्पज काय होतं म्हणजे इनिशियल पर्पज ऑफ जावा. व्हॉट इज द पर्पज ऑफ जावा? इंटरव्ह्यू मध्ये एखादा क्वेश्चन असा येऊ शकतो. पर्पज ऑफ जावा. जावाचं काय पर्पज होतं? जावा डेव्हलप करण्याचं रिझन काय होतं? तर पहिलं रिझन होतं जावा सी आणि सी प्लस प्लस सी अँड सी प्लस प्लस मध्ये जे बग्स होते और जे बग्स होते ते रिमूव्ह करण्यासाठी सी अँड सी प्लस प्लस बग्स और सिक्युरिटी हे रिमूव्ह करण्यासाठी जावा अस्तित्वात आली म्हणजे जावाचा उगम झाला, जावा यूज करायला. त्यानंतर जावा ही अशी लँग्वेज होती जी त्या टाइमला जावा यूज करण्यासाठी ते म्हणजे त्या टाइमला जावा ते
छोट्या छोट्या डिव्हायसेससाठी यूज करायचे, जसं की इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, जसं रिमोट आहे, नंतर टी व्ही आहे. Use of Java in 1991 to 1995 या टाइम मध्ये ते फॉर फॉर टीव्ही रिमोट टीव्ही रिमोट स्मॉल इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस. तर हे जे इनिशियली जावा जेव्हा यूज करायचे ते 1991 आणि 1995 या दरम्यान ते जास्तीत जास्त टी व्ही रिमोट आणि स्मॉल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेससाठी जावा यूज करायचे. त्यानंतर आफ्टर दॅट जावा त्यानंतर जावाचं यूज आफ्टर आफ्टर दॅट जावा इज यूज फॉर दी काय म्हणता येईल वेब ॲप्लिकेशन्स. वेब ॲप्लिकेशन्ससाठी त्यानंतर जावा यूज व्हायला लागली. पुढे जावाचे खूप सारे यूज वाढलेत, म्हणजे जावामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळे ज्या काही मेथड्स असतील किंवा वेगवेगळे काय म्हणता येईल आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे सिक्युरिटी आलं. त्यानंतर त्यानंतर काही काही लोक जे आहेत ते वेब ॲप्लिकेशन्सवर जास्त मूव्ह होऊ लागले, मग त्यामुळे वेब ॲप्लिकेशन्स समोर आल्यात. तर जावाचं जे फर्स्ट नेम होतं, जावाचं फर्स्ट नेम काय होतं, इनिशियल नेम होतं ओक. तर हे ओकचं पुढं चेंजेस कसे झाले, ह्या हे जे ओक नाव होतं, ओक कशावरून आलं, एका ट्रीवरून नाव होते. तर याचे चेंजेस, या नावाचे चेंजेस कसे झाले, तर 1995 मध्ये इन 1995 जे काही होतं, 1995 मध्ये ओकचे नाव बदलून जावा केले. जावा कशावरून आलं, जावा ही एक प्रकारची कॉफी आहे. त्या कॉफीवरून त्यांनी जावा नाव हे केलं डेव्हलप. म्हणजे 1995 मध्ये काय झाले, काही रिसेशन आले. 1995 there are some recession of copyright on oak. कॉपीराइट आला त्या ओक नेमवर. ओक नेम, मग त्यांना काय करावं लागलं, हे जे कॉपीराइट आलं, जेव्हा कॉपीराइट आलं तर त्यांना ते नेम चेंज करावं लागलं. त्यांनी त्यांनी म्हणजे कोण, जेम्स गॉसलिंग आणि त्यांच्या टीमनी मग ठरवलं की जावाचं नाव काय घ्यायचं काय घ्यायचं. मग त्यांच्या टीमनी एक नाव सुचवलं, त्याचं नाव होतं, म्हणजे ते इनिशियली काय होतं त्यांची ॲक्च्युअल स्टोरी, ते इनिशियली एका टीममध्ये बसले होते. तेव्हा जेव्हा नाव डिसाईड करायचं होतं त्या टाइमला ते कॉफी पित होते, त्या कॉफीवरून ते नाव इन्व्हेंट झालं, असं त्याची स्टोरी आहे. स्टोरी खूप वेगळी आहे, मी कधीतरी नंतर सांगेल तुम्हाला. पण एक 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 बेसिक म्हणून लक्षात ठेवा की एका कॉफीच्या नावावरून ओकचं नाव चेंज करून त्यांनी जावा ठेवलं, जावा. मग त्यांनी फर्स्ट जावाचे काही व्हर्जन्स आणलेत, अस्तित्वात आणलेत, म्हणजे ऑफिशियली रिलीज केलं त्यांनी जावा 1.0 हे ऑफिशियली अनाऊन्स केलं. 1996 मध्ये त्यांनी जावा 1.0 हे पहिलं व्हर्जन, त्यांनी जावाचं पहिलं व्हर्जन कोणतं होतं 1996 मध्ये, जावा 1.0 हे त्यांनी म्हणजे सगळ्यांकडं फ्रीसाठी यूज करण्यासाठी त्यांनी दिलं.
त्या टाइमला याची ओनरशिप कोणाकडे होती? याची ओनरशिप होती, म्हणजे ह्याचा ओनर जो होता तो होता सन मायक्रोसिस्टम. ओनर ऑफ जावा इज सन मायक्रोसिस्टम. ही एक कंपनी आहे, सन मायक्रोसिस्टम नावाची कंपनी आहे, ही त्याचा ओनर होता. त्यानंतर 2010 साली जे ओनर होता सन मायक्रोसिस्टम मध्ये होता आता सध्या, जेव्हा त्यानंतर याचं ओनरशिप कोणाकडे गेली? सन मायक्रोसिस्टम कडून 2010 ला याची ओनरशिप ओरॅकल कडे गेली. ओरॅकल कॉर्पोरेशन यांनी बाय केलं. काय केलं यांनी? बाय सन मायक्रोसिस्टम. ही जी सन मायक्रोसिस्टम होती ती ओरॅकल यांनी 2010 ला परचेस केली. आणि ऑफिशियली त्यांचं मग ओरॅकलकडे पूर्ण जावाचं पूर्ण व्हर्जन्स वगैरे कोणाकडे गेला, तर ते सगळं हक्क ओरॅकलकडे गेला. नंतर जावा व्हर्जन्स बद्दल जर बोलायचं झालं तर जावा व्हर्जन्स काही म्हणजे रिलीज झाला, हे होता फर्स्ट रिलीज. आपण जावा व्हर्जन कसे रिलीज झाले काय नाही त्याबद्दल थोडंसं पाहू. जावाचे काही व्हर्जन्स आहेत, म्हणजे हा जो आहे हा जावा 1.0 होता इथं. त्यानंतर जावा 1.2 आला, आणि ह्याचं काय होतं, हे 1.2 हे आलं 1998 मध्ये. 1998 मध्ये जावा 1998 मध्ये जावा 1.2 आला. त्यानंतर याच्यामध्ये काही फीचर्स नवीन ऍड केले, जसे की कलेक्शन नावाचा टॉपिक याच्यात ऍड झाला. त्यानंतर कलेक्शन फ्रेमवर्क नावाचा हा जो कन्सेप्ट आहे हे जावा 1.2 पासून ऍड आहे. त्यानंतर पुढचं व्हर्जन म्हणजे पाहायचं गेलं तर जावा 1.2 नंतर जावा 1.2 नंतर कोणतं होतं? जावा 5 आलं. जावा 5 मध्ये काही व्हर्जन्स, हे जावा 5 कधी आलं? 2004 ला आलं. आणि याच्यामध्ये काय काय होतं? जेनेरिक्स आणि जेनेरिक्स ऍड केलेत काही. जेनेरिक्स काही आहे, जेनेरिक्स ऍड केले. आणि जे काही लूप्स होते त्या लूप्सला एन्हान्समेंट केली, म्हणजे त्याला अपडेट केलं. फॉर लूप मध्ये एन्हान्समेंट केली. त्यानंतर जावाचा व्हर्जन 8 आला, आणि हा व्हर्जन 2014 मध्ये इस्टॅब्लिश झाला, म्हणजे आपल्याला यूज करण्यासाठी ओपन सोर्स झाला. यामधील लॅम्बडा एक्सप्रेशन्स ऍड केले. त्यानंतर एपीआय स्ट्रीम एपीआय ज्या असतात, स्ट्रीम एपीआय ऍड केलाय. त्यानंतर जावा 8 नंतर जावा 11 आला. हे कधी इस्टॅब्लिश झालं? जावा 8 2018 मध्ये जावा 8 आला. आणि याच्यामध्ये काय केलं, काही न्यू स्ट्रिंग जे मेथड्स आहेत स्ट्रिंगच्या, त्या स्ट्रिंग्सच्या मेथड ऍड करण्यात आल्या. न्यू स्ट्रिंग मेथड्स. स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर लक्ष देऊ नका, कन्सेप्टवर लक्ष द्या, म्हणजे कसं होईल, कन्सेप्ट क्लिअर व्हायला महत्वाचं आहे. स्पेलिंगचं मागं पुढं होत राहते एखाद्या वेळेस, पण ऍक्च्युअल कन्सेप्ट काय आहे त्याकडे लक्ष द्या.
हा, तर आपण काय बघत होतो, न्यू स्ट्रिंग ऍड झाल्या 2018 मध्ये. त्यानंतर स्ट्रिंगच्या काही मेथड्स आल्या. नंतर HTTP सर्व्हर जे असतो, एच टी टी पी क्लायंटशी जे कॉन्टॅक्ट म्हणजे क्लायंट HTTP क्लायंट मध्ये काही अपडेट करण्यात आले. त्यानंतर जावाचं नेक्स्ट व्हर्जन आलं, जावा 17.2. हे कधी आलं, 2021 मध्ये. आणि याच्यामध्ये कसं आहे, LTS लॉंग टर्म सपोर्ट जे आहे तो इथं प्रोव्हाइड करणार आहे. इथं काय आलं, लॉंग टर्म सपोर्ट प्रोव्हाइड करण्यात आला STS मध्ये. त्यानंतर जावा 21 आहे, ही ओपन सोर्स नाही. जावा 21 पण आहे, सॉरी, ही ओपन सोर्स. त्यानंतर जावा 21 ही हे कधी आलं, 2023 मध्ये. आणि हे लेटेस्ट आहे, एकदम लेटेस्ट जावा जो आहे, ज्यामध्ये लॉंग टर्म सपोर्ट पण आहे. लॉंग टर्म सपोर्ट, त्यानंतर काही न्यू इन्हान्समेंट यामध्ये पण यामध्ये आलेले आहेत. तर हे झाले जावाचे वर्जन आणि जावा बद्दलची थेरी पार्ट मध्ये अजून आहे खूप सारं थोडंसं. तर हा, ही झाली जावाची हिस्ट्री. तर आपण एकदा रिकॅप करू म्हणजे थोडंसं लवकर अजून समजेल. तर जावा डेव्हलप कोण केली, जावा म्हणजे आता इंटरव्ह्यूवर क्वेश्चन कसा असतो, हु वॉज द डेव्हलपर ऑफ द जावा. तर पहिलं काय, त्याचा आन्सर काय त्यांना काय म्हणायचं, जावा इज डेव्हलप बाय दी जेम्स गॉसलिंग. कोण जावा डेव्हलप केली, जेम्स गॉसलिंग. जेम्सचं स्पेलिंग मिस्टेक आहे, जेम्स गॉसलिंग. जेम्स गॉसलिंग आणि त्याच्या टीमनं जावा कोण डेव्हलप केली, जावा हु वॉज द डेव्हलप जावा. देन जेम्स गॉसलिंग अँड हिज टीम कधी डेव्हलप केली, इन 1991 मध्ये. कुठं डेव्हलप झाली, ॲट सन मायक्रोसिस्टम कंपनीमध्ये. इनिशियली जावाचं नाव काय होतं, जावा नेम वॉज ओक. आणि हे वेअर इज कम, इट इज द कम फ्रॉम दी ओक. काय होतं, हे ऑफिसच्या बाहेर ओकचे झाडं होते, तिथं त्यांनी त्या झाडांकडे बघितलं, मग त्यावरून त्यांनी ओक नाव दिलं. आहे त्यांची फिलॉसॉफी वगैरे आहे. मग काय जावाचं पर्पज म्हणजे का जावा आली, तर काय यूज काय होता जावाचा, तर C आणि C++ मध्ये काही बग्स होते, काही सिक्युरिटीचे प्रॉब्लेम होते, ते रिमूव्ह करून जावा एस्टॅब्लिश झाली. त्यानंतर जेव्हा जावाचा ऍक्च्युअल यूज काय होता, जेव्हा जावा डेव्हलप करण्यामागचा ते बग्स रिमूव्ह करण्यात. त्यानंतर जावा हे यूज कुठं करायचे, 1991 म्हणजे 1991 ते 1995 मध्ये जावा हे स्मॉल इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस मध्ये, लाईक जसे की टीव्हीचे रिमोट आहेत, किंवा एखादं वॉशिंग मशीनचं छोटंसं पार्ट आहे, किंवा एखादं काही वॉशिंग मशीन, ह्या अशा गोष्टी आहेत, त्यामध्ये जावा यूज व्हायचा. त्यानंतर जावा ही वेब ॲप्लिकेशनसाठी यूज करू लागले होते. वेब ॲप्लिकेशन्समध्ये कसं म्हणजे आपली कशी प्रगती होत गेली, प्रगती झाल्यामुळं काय, आपण छोट्या डिव्हाइसकडून मोठ्या डिव्हाइसकडे, म्हणजे त्या टाइमला जास्त लोक यूज करत नव्हते. वेब ॲप्लिकेशनच ओपन व्हायला खूप टाइम लागायचा, पण ते इन्व्हेंट होत होत गेलं आणि पुढं ते वेब ॲप्लिकेशन्ससाठी वर्ल्ड वाईड प्रोव्हाइड होऊ लागले. मग जेव्हा इनिशियली नेम होतं जावाचं ओक. आपण ओक का आलं, 1995 देर आर सम रिस्ट्रिक्शन आणि कॉपीराईट. त्या ओकवर ना काही कॉपीराईट झाले, म्हणजे सेम नावाचं दुसरीकडे काहीतरी कंपनी होती, त्या कंपनीने त्यांच्यावर कॉपीराईट ॲक्शन टाकली, म्हणून त्यांना ओकचं नाव डबल चेंज करावं लागलं. मग त्यांनी असंच ऑफिसमध्ये बसल्यावर ते कॉफी पित होते. त्या कॉफीच्या नावावरून जावा, म्हणजे त्या कॉफीचं नाव होती जावा, ही एक प्रकारची कॉफी होती. त्या कॉफीवरून त्यांनी 1996 मध्ये म्हणजे 1996 मध्ये जावा 1.0 हे त्यांनी ऑफिशियली एक व्हर्जन लॉन्च केलं. मग हे सन मायक्रोसिस्टीम आणि जावा म्हणजे सन मायक्रोसिस्टीम यांनी म्हणजे हे आधी ओनरशिप कोणाकडे होती, 1996 पर्यंत, म्हणजे 1996 म्हणजे 1991 पासून ते
2009 10 म्हणजे 2009 पर्यंत याची ओनरशिप कोणाकडे होती? सन मायक्रोसिस्टीमकडे. मग 2010ला ओरॅकल कॉर्पोरेशननी सन मायक्रोसिस्टीमला विकत घेतलं आणि त्याची ओनरशिप कोणाकडे गेली? ओरॅकल कॉर्पोरेशन. मग आता आपण जावाचे व्हर्जन पाहू. पहिलं व्हर्जन जावाचं 1 होतं. कधी झालं एस्टॅब्लिश 1996 मध्ये. ते कशासाठी यूज करत होतो? वेब ॲप्लिकेशनसाठीच. पण लिमिटेड होतं, लिमिटेशन्स होते त्यामध्ये. त्यानंतर जावा 1.2 आलं. कधी आलं हे? 1998 मध्ये. त्यामध्ये बरेचसे पार्ट अपडेट केले आणि कलेक्शन आणि फ्रेमवर्क हे कशासाठी रिलेटेड आहे? हे आहे मेमरीसाठी त्यांनी अपडेटेशन केलं आणि कलेक्शन आणि फ्रेमवर्क हा कन्सेप्ट तिथं त्यांनी इस्टॅब्लिश केला. त्यानंतर जावा 5 आलं. जावा 5 मध्ये काय होतं? 2004 मध्ये जावा 5 हे व्हर्जन आलं. त्यामध्ये जेनेरिक्स आणि जे फॉर लूप होतं त्या लूपमध्ये इन्हान्समेंट झाली, म्हणजे त्याचं शॉर्टकट कसं करता येईल ते झालं. त्यानंतर जावा 8 इस्टॅब्लिश झालं 2014 मध्ये. जावा 8 2014 मध्ये झालं इस्टॅब्लिश. त्यामध्ये लॅम्बडा एक्सप्रेशन्स होते. म्हणजे हे अपडेटेशन झाले, म्हणजे हे इथपर्यंत होतंच फॉर लूपपर्यंत, पण त्याच्यानंतर त्यांनी एक्सप्रेशन्स ॲड केले काही. त्यानंतर स्ट्रीम APIsवर कसं वर्क करायचं, म्हणजे APIs वगैरे हे आपण पुढं कन्सेप्ट क्लिअर करू, ते काय असते काय नाही. त्यावर मग त्यांनी जास्त म्हणजे त्या कन्सेप्ट आणल्यात. त्यानंतर स्ट्रिंगच्या काही मेथड आणल्यात. नवीन स्ट्रिंग मेथड, जे आपले स्ट्रिंग असतो त्या स्ट्रिंगच्या काही वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्या आपण पाहू पुढे भविष्यात पुढच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर HTTP म्हणजे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल जो असतो, म्हणजे क्लायंट आणि सर्व्हरशी जे कॉन्टॅक्ट करतात ना, त्यासाठी जे असते हा पार्ट. तर हे पण त्यांनी अपडेट केलं. त्यानंतर 2021 मध्ये जावा 17 आला आणि यानं सगळं चेंजेस करून टाकलं. सगळ्यांना यांनी लॉंग टर्म सपोर्ट म्हणजे ओपन फॉर एव्हरीवन करून टाकलं सगळ्याच गोष्टी. त्यानंतर 2021 मध्ये 2021 जावा 21 हे 2023 म्हणजे एकदम लेटेस्ट असतात. तर जस्ट आपण यूज करतो ते जावा 21 यूज करतो आणि याच्यामध्ये पण लॉंग टर्म सपोर्ट आहे आणि काही नवीन एनहान्समेंट आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि काही जर तुम्हाला डाऊट वगैरे असतील तर ते तुम्ही मला सांगा. आता ह्या व्हिडिओचे जे नोट्स आहेत त्यासाठी माझं व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याची मी लिंक कमेंट बॉक्समध्ये पिन करेल. त्यावरून तुम्ही हा नोट्स पण घेऊ शकता. थँक्यू. जय शिवराय.